Hello friends, welcome to your channel. Today in this video lecture we will study present continuous tense. This is the second video in tense series. We use the tense when an action is happening at the moment of speaking. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मधून आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय आणि तो केव्हा वापरायचा, त्याचबरोबर या टेन्सचं स्ट्रक्चर आणि त्याचे उपयोग सुद्धा शिकणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा एखादी क्रिया बोलण्याच्या वेळी सुरू असते हे व्यक्त करताना वाक्यामध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ वापरत असतो. बोलण्याच्या वेळी जेव्हा एखादी क्रिया सुरू असते म्हणजे ती कंटिन्युटी मध्ये असते, तर अशा वेळी वाक्यामध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण ह्याचं अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर जाणून घेऊया. की मित्रांनो, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचा असतो तेव्हा आपल्याला काही टू बी ची हेल्पिंग व्हर्ब्स वापरणं आवश्यक असते. तर ती कोणती असतात? तर ती असतात एम, इज और आर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. म्हणजे मित्रांनो, एखाद्या वाक्यामध्ये कर्ता कसा आहे त्यावरून आपण ही टू बी ची जी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहे तर ती वापरणं आवश्यक असते. तर एमचा उपयोग हा नेहमी आपण आय हा सब्जेक्ट असताना करत असतो. आयच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही सब्जेक्ट सोबत एम हा ऑक्झिलरी व्हर्ब वापरायचा नसतो. जसे की आय एम रीडिंग अ बुक नाउ. तर या ठिकाणी आपण ऑक्झिलरी एम वापरलेला आहे, कारण सब्जेक्ट हा आय असल्यामुळे आपल्याला एम हेच ऑक्झिलरी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर इज हा सब्जेक्ट कधी वापरायचा आहे? तर इज हा सब्जेक्ट व्हेनेवर द सब्जेक्ट इज सिंग्युलर देन वी शुड यूज इज. जेव्हा जेव्हा सब्जेक्ट हा सिंग्युलर असतो, थर्ड पर्सन सिंग्युलर असतो, अशा वेळी आपल्याला इजचा वापर करायचा असतो. म्हणजे ह्यामध्ये कोणकोणते आहेत? मग प्रोनाउन्स आहेत ही, शी, इट आणि एखादं सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाउन असेल तर त्याच्यासोबत आपल्याला इज असणं वापरणं आवश्यक आहे. जसं की ही इज प्लेइंग नाउ, तो आता खेळत आहे. शी इज रायटिंग अ लेटर नाउ, ती आता पत्र लिहित आहे. किंवा नाउन साठी सुद्धा सांगितलं आपण, सिंग्युलर नाउन असेल तर, जसं की द बॉय इज प्लेइंग विथ हिज फ्रेंड्स, मुलगा त्याच्या मित्रांसोबत खेळत आहे. तर द बॉय हे सिंग्युलर नाउन आहे आणि अशा सिंग्युलर नाउन सोबत सुद्धा आपल्याला इजचा उपयोग करावा लागतो. तसंच इट सोबत सुद्धा आपल्याला इज वापरता येतं. त्यानंतर आरचा वापर कधी करायचा आहे? तर व्हेनेवर द सब्जेक्ट इज सेकंड पर्सन अँड थर्ड पर्सन प्लुरल वी मस्ट यूज आर, द टू बी फॉर्म ऑफ द आर. टू बीचं आरचं हे रूप आपल्याला वापरणं आवश्यक आहे. जसं की वी आर प्लेइंग क्रिकेट नाउ, आम्ही आता क्रिकेट खेळत आहोत. म्हणजे हा फर्स्ट पर्सन प्लुरल सब्जेक्ट होता. त्यानंतर यू सोबत सुद्धा आपल्याला आर वापरावं लागेल. यू आर रीडिंग अ न्यूजपेपर. तर तू वर्तमानपत्र वाचत आहे. तर या ठिकाणी आपण यू हा सेकंड पर्सन सब्जेक्ट होता म्हणून आपण आर या ऑक्झिलरीचा उपयोग केलेला आहे. तसंच दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. तर दे हा प्लुरल सब्जेक्ट होता, थर्ड पर्सन प्लुरल, तर त्याच्यासोबत सुद्धा आपल्याला आर हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागलं. तसंच जे प्लुरल नाउन्स असतात त्याच्यासोबत सुद्धा आपल्याला आरचा उपयोग करावा लागतो. जसं की स्टुडंट्स आर कंप्लीटिंग असाइनमेंट. या ठिकाणी स्टुडंट्स हे प्लुरल नाउन होतं आणि त्याच्यासाठी आपण टू बीचं रूप आर वापरलेलं आहे. स्टुडंट्स आर कंप्लीटिंग असाइनमेंट, विद्यार्थी त्यांना दिलेलं असाइनमेंट पूर्ण करत आहेत. तर मित्रांनो, हे झालं अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर. ते स्ट्रक्चर कसं असतं? तर सुरुवातीला सब्जेक्ट, त्यानंतर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट वी हॅव टू यूज एम, इज और आर. इफ द सब्जेक्ट इज आय वी मस्ट यूज एम. इफ द सब्जेक्ट इज सिंग्युलर वी मस्ट यूज इज. And if the subject is second person plural, second person singular, first person plural and any third person plural subject or any plural noun, तर ह्या सोबत आपल्याला आर चा उपयोग करायचा असतो. देन वी हॅव टू यूज
आयएनजी फॉर्म ऑफ द व्हर्ब. आयएनजी फॉर्म म्हणजेच मूळ क्रियापदाच्या मूळ रूपाला आपल्याला आयएनजी हा प्रत्यय सफिक्स जोडावा लागतो. जसं आपण या प्लेइंग मध्ये प्लेला आयएनजी लावलं, रीड मध्ये आयएनजी लावलं, रीडिंग झालं, प्ले मध्ये आयएनजी लावलं, त्याच्यानंतर कम्प्लिटिंग, तर कम्प्लीटला आपण आयएनजी हा प्रत्यय जोडला. तर ह्याप्रमाणे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस और पॉझिटिव्ह सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर असतं. सब्जेक्ट एम इज आर अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, देन व्हर्ब प्लस आयएनजी, देन ऑब्जेक्ट अँड रिमेनिंग सेंटेन्स आणि उर्वरित वाक्य. तर ह्याप्रमाणे आपण होकारार्थी वाक्याचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. तर नकारार्थी वाक्यामध्ये आपल्याला काय करणं आवश्यक आहे, तर वी हॅव टू इन्सर्ट नॉट बिटवीन द मेन व्हर्ब अँड द ऑक्झिलरी व्हर्ब. म्हणजेच जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या वाक्याचं नकारार्थी करायचं असते या काळामध्ये, तर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापद या दोन्हीच्या दरम्यान नॉटचा उपयोग करणं आवश्यक आहे. जसं की आपण आता ह्याच वाक्यांना जर आपण निगेटिव्ह केलं, नकारार्थी केलं, तर ते कसे होतील, आय एम रिडिंग अ बुक नाऊ, आय एम नॉट रिडिंग अ बुक नाऊ. म्हणजे जो ऑक्झिलरी आहे आणि मेन वर्ब आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला नॉट इन्सर्ट करणं आवश्यक आहे, नॉटचा उपयोग करणं आवश्यक आहे. तसंच वी आर प्लेइंग क्रिकेट नाऊ, वी आर नॉट प्लेइंग क्रिकेट नाऊ. यू आर रिडिंग अ न्यूजपेपर नाऊ, यू आर नॉट रिडिंग अ न्यूजपेपर नाऊ. म्हणजेच काय, तर मेन व्हर्ब आणि ऑक्झिलरी व्हर्ब या दोन्हीच्या दरम्यान आपल्याला नॉट हे ऍडवर्ब, ज्याला आपण क्रियाविशेषण, नकारार्थी क्रियाविशेषण म्हणतो, तर ते वापरणं आवश्यक आहे. तसंच दे आर प्लेइंग, दे आर नॉट प्लेइंग. स्टुडंट्स आर कम्प्लिटिंग असाइनमेंट, स्टुडंट्स आर नॉट कम्प्लिटिंग द असाइनमेंट. तर हे स्ट्रक्चर, तर स्ट्रक्चर कसं असतं हे लक्षात असू द्या, की सुरुवातीला सब्जेक्ट, त्याच्यानंतर टू बीचं रूप म्हणजे एम इज आर, त्यानंतर निगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह नॉट घ्यायचे. म्हणजे इथं जर आपण सब्जेक्ट, त्यानंतर टू बीचं रूप, त्यानंतर प्लस इथं नॉट घेणं आवश्यक आहे, आणि नंतर मग व्हर्बला आयएनजी, ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्सेस. तर ह्याप्रमाणे आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्सेसचा पॅटर्न किंवा स्ट्रक्चर लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आता पुढचं जे स्ट्रक्चर आहे, तर ते आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचं. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय करणं आवश्यक आहे, तर ते पाहूया. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये सुरुवातीला आपल्याला ऑक्झिलरी व्हर्ब घ्यायचा आहे आणि बाकीचं वाक्य जशाला तसंच ठेवायचं आहे, त्यामध्ये काही बदल नाही. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर असतं, तर त्यामधला जो सब्जेक्ट आहे, तर तो वाक्याच्या बिगिनिंगला, वाक्याच्या सुरुवातीला घेणं आवश्यक असतं, आणि तेव्हा मग आपण त्याचं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर तयार करत असतो. तर आता त्याचा आपण फॉर्म्युला म्हणजेच ते स्ट्रक्चर कसं असतं प्रत्यक्षात ते पाहूया. आता या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर याप्रमाणे आहे. सुरुवात आपल्याला करायची टू बीच्या सहाय्यकारी क्रियापदाने, म्हणजेच एम, इज और आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब अँड आयएनजी प्लस ऑब्जेक्ट अँड क्वेश्चन मार्क. तर मित्रांनो, स्ट्रक्चरचा विचार करताना फक्त एवढाच फरक आहे की आपल्याला ऑक्झिलरी सुरुवातीला घ्यायचे आणि शेवटी क्वेश्चन मार्क घ्यायचे. तर जेव्हा आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेसचं स्ट्रक्चर पाहिलं, तर तो हा जो सब्जेक्ट आहे, तर तो सुरुवातीला होता आणि नंतर ऑक्झिलरी होते. पण ह्यामध्ये काय फरक आहे, तर सब्जेक्ट हा ऑक्झिलरीच्या नंतर गेलेला आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हा जो प्रश्न तयार होतो त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन किंवा येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतो, कारण ह्याचं उत्तर जे आहे तर ते आपल्याला येस किंवा नो असं देता येतं, आणि त्याची सुरुवात ही ऑक्झिलरी व्हर्बने झालेली असते, म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन सुद्धा म्हणतात. आता आपण याचे एक्झॅक्ट काही उदाहरण पाहूया. एम आय रिडिंग अ बुक नाऊ, मी पुस्तक वाचत आहे का, मी आता पुस्तक वाचत आहे का. तर एम आपण सुरुवातीला घेतलं कारण सब्जेक्ट हा आय होता. सब्जेक्ट नुसार आपल्याला ह्या तिन्हीपैकी योग्य त्या ऑक्झिलरीची निवड करायची आहे. त्यानंतर आता इजचं एक्झाम्पल पाहू. इज ही प्लेइंग ऑन द ग्राउंड, तो मैदानावर खेळत आहे का. आणि ह्याचं उत्तर आपण कसं देऊ शकतो, जर समजा तो खेळत आहे तर येस ही इज प्लेइंग, आणि नसेल तर नो ही इज नॉट, नाही तो खेळत नाही. म्हणजे त्याचं उत्तर येस किंवा नो असं संक्षिप्त रूपामध्ये देता येतं, म्हणून आपण त्याला येस नो टाईप क्वेश्चन सुद्धा म्हणत असतो. आता आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूया की इज वापरलेलंच. इज रोहन प्लेइंग विथ हिज फ्रेंड्स.
सिंग्युलर नाउन होतं रोहन आणि म्हणून त्याच्यासोबत आपल्याला इजचा या ऑक्झिलरीचा उपयोग करावा लागला. इज रोहन प्लेइंग विथ हिज फ्रेंड्स? रोहन त्याच्या मित्रासोबत खेळत आहे का? आता आपण आरचे काही एक्झाम्पल पाहू. इज कधी वापरायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की जेव्हा जेव्हा सिंग्युलर सब्जेक्ट असतो, ही, शी, इट किंवा एखादं कोणतंही सिंग्युलर नाउन असेल तर त्याच्यासाठी इज वापरायचंय. आर कधी वापरायचं तर वी, यू, दे किंवा कोणतंही प्लुरल सब्जेक्ट असेल, प्लुरल नाउन असेल तर त्याच्यासाठी आपण आरचा वापर करायचा. मग ते स्ट्रक्चर कोणतंही असो, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह किंवा इंट्रोगेटिव्ह, ह्या तिन्हीसाठीच आपल्याला ह्या ऑक्झिलरीचा विचार करायचा आहे. तर तिन्हीमध्ये हीच ऑक्झिलरी वापरली जातात. फक्त त्याचं ठिकाण चेंज होत असतं की ते जर इंट्रोगेटिव्ह मध्ये आलं तर ते सुरुवातीला येतात आणि अफर्मेटिव्ह असेल तर सब्जेक्टच्या नंतर येतात, म्हणजे मेन वर्बच्या अगोदर येतात. तर इज रोहन प्लेइंग विथ हिज फ्रेंड्स. आता आपण काही आरचे एक्झाम्पल पाहूया. आर दे विजिटिंग द प्लेस एव्हरी नाउ अँड देन? म्हणजे ते नेहमी या ठिकाणाला भेट देत आहेत का? तर या ठिकाणी आपण व्हिजिटिंग हे व्हर्ब होतं, त्याला आयएनजी हा प्रत्यय जोडलेला आहे आणि दे असल्यामुळे आपण वाक्याची सुरुवात आर या ऑक्झिलरीने केलेली आहे. आर हे ऑक्झिलरी नेहमी थर्ड पर्सन प्लुरल, सेकंड पर्सन आणि फर्स्ट पर्सन प्लुरल ह्या सर्वांसोबत आरचा उपयोग करतात. तसंच त्याचा उपयोग हा एनी प्लुरल सब्जेक्ट म्हणजे कोणताही अनेकवचनी करता असेल तर त्याच्यासोबत आरचा उपयोग केला जातो. तर ह्या होत्या तीन वेगवेगळ्या स्ट्रक्चर्सची, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह. या तिन्ही स्ट्रक्चरचा आपण आता या व्हिडिओ लेक्चर मधून अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, हा काळ कधी वापरतात, त्याचे उपयोग काय आहेत, आता आपण हे जाणून घेऊया की हा काळ कोणत्या परिस्थितीमध्ये वापरतात. इट्स युजेस, त्याचा उपयोग कधी केला जातो. युजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस, चालू वर्तमान काळाचा उपयोग हा काळ कधी वापरला जातो. ऍज आय हॅव अर्लियर सेड दॅट धिस टेन्स इज युज्ड ऍट द मोमेंट व्हेन द ऍक्शन इज हॅपनिंग ऍट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. म्हणजे बोलण्याच्या वेळी जेव्हा एखादी क्रिया सुरू असते तर ती क्रिया व्यक्त करत असताना आपण वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. मित्रांनो, हा टेन्सचं स्ट्रक्चर शिकणं आपल्यासाठी ह्यासाठी आवश्यक आहे की वेन यू वॉन्ट टू स्पीक इंग्लिश, you must know the sentence pattern and how it is formed. That's why you should know the various types of sentences and the tense. तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर माहित असणं आवश्यक आहे. तसंच ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस जेव्हा आपल्याला चेंज करायचं असतं तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वाक्याची रचना, वाक्याचा काळ माहित असणं आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा एखाद्याला इंग्रजीमधून संभाषण करायचं तर कोणत्या वेळी आपण कोणता काळ वापरला पाहिजे हेही आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तर हा काळ कधी वापरायचा आहे? व्हेनेवर अन ऍक्शन इज हॅपनिंग ऍट द टाइम ऑफ स्पीकिंग. जेव्हा जेव्हा एखादी क्रिया बोलण्याच्या वेळी सुरू असते तर ती व्यक्त करताना आपण वाक्यामध्ये हा काळ वापरत असतो. आता याचं आपण एक एक्झाम्पल पाहूया. इट इज रेनिंग नाऊ. इट इज रेनिंग नाऊ, आता पाऊस पडत आहे. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे ऍडव्हर्बियल्स आहेत तर ते ऍडव्हर्बियल्स वापरण्याची काही आवश्यकता नसते की ती क्रिया आताच घडत आहे हे सांगण्यासाठी. जरी आपण कधी कधी नाऊ, ऍट द टाइम, स्टील असे काही ऍडव्हर्बियल्स वापरत असतो, परंतु ते नेहमीच वापरावं असं काही आवश्यकता नाही, ते आवश्यक नाही. जसं की आपण याच्यामध्ये नाऊ वापरलेलं आहे की ती क्रिया आता घडत आहे हे दाखवण्यासाठी. इट इज रेनिंग नाऊ, आता पाऊस पडत आहे. तर यातून तुम्हाला कळालं असेल की जेव्हा एखादी क्रिया चालू असते, जसं की आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर नाऊ, मी आता इंग्रजी व्याकरण शिकवत आहे. तर एखादी क्रिया जेव्हा बोलण्याच्या वेळी सुरू असते तर ती व्यक्त करताना आपल्याला वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करावा लागतो. त्यानंतर आणखी कधी हा वापर केला जातो तर इट इज नॉट नेसेसरी दॅट द ऍक्शन इज हॅपनिंग ऍट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. टेम्पररी इट इज इन कंटिन्युएशन. म्हणजे एखादी क्रिया जर बोलण्याच्या वेळी प्रत्यक्षात सुरू जरी नसेल परंतु ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुरू असेल हे जर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वाक्यामध्ये आपण हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. आता याचं उदाहरण आपल्याला कसं देता येईल, जसं की आय एम प्रिपेअरिंग फॉर एमपीएससी
मी MPSC ची तयारी करत आहे, तर आता ह्या वेळेला करत आहे तर का नाही, तर ती क्रिया कंटिन्युएशन मध्ये म्हणजे टेम्पररी ती क्रिया सुरू आहे. आणि असं जेव्हा सांगायचं असतं तर तेव्हा त्यासाठी आपण वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. नक्कीच तुम्हाला कळालं असेल की एखादी क्रिया तात्पुरत्या स्वरूपाने सुरू आहे पण बोलण्याच्या वेळीच ती नेमकी सुरू नाही असं सांगताना सुद्धा हा काळ वापरतात. त्याचं एक एक्झाम्पल पाहूया आपण. आय एम प्रिपेरिंग फॉर MPSC. तर ही क्रिया आता बोलण्याच्या वेळी सुरू नाही परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये ती क्रिया सुरू आहे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण वाक्यामध्ये हा काळ वापरत असतो. त्यानंतर आणखी एका परिस्थितीमध्ये सुद्धा हा काळ वापरला जातो. केव्हा वापरतात? व्हेनेवर an action is definite or a program is definite to happen in the near future. म्हणजे एखादी क्रिया निश्चितपणे नजीकच्या काळामध्ये घडणार आहे आणि असं जर सांगायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. आणि तो प्रोग्राम किंवा ती क्रिया निश्चितच होणार आहे आणि नजीकच्या काळामध्ये होणार आहे हे जर सांगायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जातो. जसं की वी आर शिफ्टिंग to our new house next week. हे लक्षात असू द्या मित्रांनो की ही क्रिया आता बोलण्याच्या वेळी सुरू नाही पण ती निश्चित आहे, ठरलेली आहे. डेफिनेट प्रोग्राम, दिस इज द डेफिनेट प्रोग्राम इन द नियर फ्युचर. नजीकच्या काळामध्ये ही क्रिया घडणारच आहे आणि हे व्यक्त करण्यासाठी वाक्यामध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. कसा? तर वी आर शिफ्टिंग टू अवर न्यू हाऊस नेक्स्ट वीक. म्हणजे पुढील आठवड्यात आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट होत आहोत. तर या ठिकाणी डेफिनेट प्रोग्राम आहे, तो ठरलेला आहे अगोदरच आणि तो नजीकच्या काळामध्ये घडणार आहे हे सांगण्यासाठी वाक्यामध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. त्याचा आपल्याला आणखी एक एक्झाम्पल देता येईल. ही इज फ्लाइंग टू लंडन टुमॉरो मॉर्निंग. आता या ठिकाणी ही इज फ्लाइंग, तो उद्या सकाळी लंडनला विमानाने जाईल. तर मित्रांनो ही क्रिया आता घडत नाही परंतु हे ठरलेलं आहे, हा डेफिनेट प्रोग्राम आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये घडणार आहे आणि हे व्यक्त करण्यासाठी आपण वाक्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. पण whenever you want to suggest future with present continuous tense then you must use future adverbials with these sentences. म्हणजे जेव्हा तुम्हाला भविष्यात एखादी घडणारी क्रिया या टेन्सने दाखवायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला भविष्यकाळ दाखवणारी काही ऍडव्हर्बियल्स वापरणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या शब्दांमधून भविष्यकाळ दर्शविला जातो. जसं तुम्ही हे दोन्ही जर एक्झाम्पल पाहिले असतील तर त्याच्यामध्ये भविष्यकाळ दाखवणारे ऍडव्हर्बियल्स आहेत. कोणते आहेत? तर पहिल्या वाक्यामध्ये नेक्स्ट आहे, पुढचा आठवडा नेक्स्ट वीक, आणि या वाक्यामध्ये टुमॉरो आहे. म्हणजेच काय? व्हेनेवर यू वॉन्ट टू शो फ्युचर विथ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स देन यू मस्ट यूज फ्युचर ऍडव्हर्बियल्स विथ धिस टेन्स. या वाक्यामध्ये काही आपल्याला फ्युचर ऍडव्हर्बियल्स वापरणं आवश्यक आहे. तर ह्याप्रमाणे मित्रांनो ही वाक्यरचना असते आणि आता त्याचे उपयोग सुद्धा आपण जाणून घेतलेले आहेत. Then sometimes you may get confused which one should use, simple present or present continuous. Then you have to take in mind that whenever a habitual action is mentioned then we must use simple present tense, and whenever an action is happening at the time of speaking we must use present continuous tense. मित्रांनो जेव्हा आपल्याला कन्फ्युजन होते की आपण प्रेझेंट कंटिन्युअस कधी वापरायचं आणि सिंपल प्रेझेंट कधी वापरायचं, तर एक लक्षात असू द्या की जेव्हा एखादी हॅबिच्युअल ऍक्शन असते तर त्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट वापरायचं आहे आणि जेव्हा एखादी क्रिया बोलण्याच्या वेळी सुरू असते तर त्यासाठी आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड द स्ट्रक्चर अँड द युजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. टिल देन, goodbye. We will meet in the next video with a new topic. Keep learning, keep growing. Thank you.